वळत पुढच्या मोठ्या बातमीकडे लातूर जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट झालेली आहे। निलंगा, औसा, रेणापूर आणि लातूर या भागातील आंबा फळबागेला या गारपीटीचा मोठा फटका बसलाय। दरम्यान शेती पिकं याशिवाय फळबागांचं मोठं नुकसान झालेलं आहे। शेतकरी पुन्हा एकदा चिंतेत सापडलेला आहे। तर आपण बघतोय लातूर जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट झालेली आहे आणि त्यामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। शेतकरी पुन्हा एकदा आता चिंतेत सापडलेला आहे। निलंगा असेल, औसा, रेणापूर, लातूर या भागातील आंब्याच्या फळबागेला गारपीटीचा मोठा फटका बसलेला आहे। या संदर्भात अधिकची अपडेट घेऊयात आमच्या प्रतिनिधींकडून। तर आपण बघतोय या ठिकाणी लातूरमध्ये देखील गारपीटीचा तडाखा बसलेला आहे। मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान झालेलं आहे। सविस्तर अपडेट या संदर्भातले। संदीप, माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत? नक्कीच लातूर जिल्ह्यात आज दुपारनंतर अवकाळी पाऊस झाला आहे। गेल्या 4 दिवसाच्या उघाडीनंतर पुन्हा एकदा लातूर जिल्ह्यात अवकाळी पावसासह गारपीट झाली। विशेषतः कर्नाटक सीमावर्ती भागातल्या निलंगा, औरा, शहाजनी, कोराळी या भागात अवकाळी पावसाने शेतकऱ्याचं नुकसान जे आहे ते नुकसान केलेलं आहे। विशेषतः काढणीला आलेले जी शेती पीक आहेत, आंबा फळबागा असेल, याचं मोठं नुकसान जे आहे ते या गारपीटीने झालेलं आहे। निश्चितच धन्यवाद संदीप दिलेल्या या सर्व अपडेटसाठी।